जन्मोजन्मी आम्ही जोडिलेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडिलेली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा। भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणे जन्मोजन्मी। नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, धारक नामाचे तुझे देवा। भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणे जन्मोजन्मी। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम भजे ब्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दन सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं। देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वंदे महापुरुषते चरणारविंदं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल
जन्मोजन्मी आम्ही जोडिયેલી भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी। प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत मांदियाळीमध्ये लढिवाळ भक्त म्हणून ज्यांची ख्याती आहे असे प्रेममूर्ती संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा हस्तलिखित गाथ्यातील 3 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी चिंतन करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी परात्पर परमात्मा परमेश्वर परमपुरुष अनंत सौंदर्य माधुर्य रससिंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व उत्साही कार्यकर्त्यांच्या सत्प्रयासातून सर्वांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरा होणारा विशेषतः तपोपूर्ती महोत्सव या वर्षी आहे। तर या तपोपूर्ती महोत्सवामध्ये माझ्यासारख्या अबोध बालिकेला आमंत्रित करावं एवढी मी मोठी नाही, तरी सुद्धा माझ्या परमार्थाची पोहोच पावती मी समजते। माझ्या आत्तापर्यंत केलेल्या परमार्थाचं हे जे आजच्या दिवशी मला प्राप्त झालेलं आहे याला माझ्यासाठी असं म्हणा थोडक्यात म्हणजे कौतुक वाटे झाले या वेचाचे। तर अशी ही आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली असे आमचे सर्वांचे तुम्हा सर्वांचे आणि आम्हा सर्व वारकरी वैष्णवांचे सबंध महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाच्या उपासकांचे आदरणीय श्रद्धास्थान असणारे हरिभक्तीपरायण समन्वयाचार्य मी तर असं म्हणेल स्त्री पुरुष असा भेद न करता निरातिशय स्नेह प्रदान करणारे पूजनीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या परंपरेचं निर्वहन करणारे आदरणीय सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची परंपरा असेल नारायणगिरी महाराजांची परंपरा असेल या सर्व महात्मा मंडळींची ही परंपरा सक्षमपणे चालवणारे आपले पूज्य श्री आदरणीय हरिभक्तीपरायण महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक बाबांच्या माध्यमातून आजची दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। यापूर्वीही याच उत्सवामध्ये बहुतेक 2 का 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 2019 मध्ये बहुतेक असं मला वाटतं, तर त्यावेळेस बाबांनी मला निमंत्रित केलं होतं। याही वर्षी या उत्सवामध्ये सेवा करण्याची ही संधी आपण मला दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची ऋणी आहे कृतज्ञ आहे आणि असाच हा स्नेह माझ्यावर राहावा एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते। आणि शेवटी मला असं वाटतं स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं लाडकी लेक मी संतांची। तर आज सर्व माझ्या वारकरी वैष्णवांच्या मध्यभागी माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी सर्व परमार्थातील मंडळी माझे सर्व बंधू जे स्वतः कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत चांगले अभ्यासक आहेत चिंतक आहेत तरी सुद्धा मोठ्या मनाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। तर नामदेव महाराजांच्या या अभंगावर यथामती यथावकाश प्राप्त वेळेमध्ये आणि संकल्पित वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आणि शेवटी बोलविणारा भगवान श्री वरद विनायक आहे आणि या श्री वरद विनायकाच्या पवित्र सन्निधीमध्ये बसून ही सेवा त्याच्याच कृपेने पार पाडायची आहे। म्हणजे काय तर थोडक्यात मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम। विठ्ठल विठ्ठल अभंग नामदेव महाराजांचा आहे हस्तलिखित गाथ्यातील आहे 3 चरणाचा आहे। अभंगातील प्रतिपाद्य विषय जर आपण पाहू गेलो तर या अभंगामध्ये नामदेव महाराजांचा आणि देवाचा संवाद दिसून येतो। नामदेव महाराजांचा आणि देवाचा संवाद वाळवंटामध्ये सुरू झाला आणि वाळवंटामध्ये एकांतात बसल्यानंतर देवाने प्रश्न विचारला नामदेवा या जगामध्ये प्रत्येक जीव हा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील आहे। आपण सर्व जीव भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील आहोत
हा एवढा खटाटोप कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी, सुखाच्या प्राप्तीसाठी म्हणा, समाधानाच्या प्राप्तीसाठी म्हणा, आनंदाच्या प्राप्तीसाठी म्हणा. आनंद म्हणजे गोविंद, सुख म्हणजे परमात्मा. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातू. तर त्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जीव हा आपापल्या परीने प्रयत्नशील आहे, नवे नवे प्रयत्न करतो. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक जीव हा जन्मतः भजनशील आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील, झाले असे केवळ माझ्याची ठाई. मनुष्य हा प्राणी जन्मतः स्वभावतः कसा आहे? भजनशील आहे. नास्तिक नाही, आस्तिक आहे. लोक सहज म्हणतात तो माणूस जन्मताच नास्तिक आहे. जन्मता तो नास्तिक असू शकत नाही. तुमचं हे बोलणं पूर्णतः सत्य नाहीच. लोक म्हणतात नास्तिक आहे हो, तो लहानपणापासून त्याला वळणच नाहीये, संस्कारच नाहीत त्या माणसाला, आई वडील एवढे पारमार्थिक आहेत. हा विरोधाभास आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. पिता आस्तिक आहे तर पुत्र नास्तिक आहे, आणि पुत्र आस्तिक आहे तर पिता नास्तिक आहे. भक्त प्रल्हादाकडे बघा, दैत्य कुलोत्पन्न शरीर होतं. भक्त प्रल्हादाचा विचार केला तर शरीर कसं होतं? दैत्य कुळामध्ये जन्माला आलं होतं. ते आस्तिक होते, पण पिता हिरण्यकशिपू कसे होते? ऐकताय ना तुम्ही? लक्ष आहे ना? मग कीर्तनामध्ये बसल्यानंतर नियम आहे कीर्तनाचा, वक्त्याकडे नुसतं पाहायचं नसतं, होकारार्थी आणि नकारार्थी मानही हलवायची असते. म्हणून होकारार्थी नकारार्थी मान हलवा. कारण लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन त्यांच्यात बसत नाही. तुमच्यात तरी बसू द्या, बसेल अशी अपेक्षा करते. कारण काय असतं, आता तुम्ही रोज नवीन नवीन वक्त्यांची कीर्तनं ऐकतात की नाही? आता वक्तेच एवढे झालेत की ऐकणारे कमी पडू लागले, हेही तितकंच खरं आहे. बरं, याही पुढे जाऊन बोलते, वक्ते एवढे झालेत, मला काही कोणाची निंदा करायची नाही, आणि बाबांसमोर कीर्तन करणं म्हटलं की मला खूप भीती वाटते, म्हणून मी फार जपून बोलते. असंही मला जपून बोलण्याचाच माझा स्वभाव आहे. पण तरी सुद्धा इतके वक्ते ते काही पण ओकते आणि आम्ही ऐकते. म्हणून थोडं लक्ष द्या. कारण काय असतं, तुमच्या मुखमंडलावरचं स्मित हास्य पाहिलं की माझा उत्साह द्विगुणित होतो. म्हणून मी म्हणते, थोडं मुखमंडलावर स्मित हास्य असू द्या. कारण आम्ही कीर्तनामध्ये जेव्हा सांगतो थोडं स्मित हास्य असू द्या, तर एका कीर्तनात एक बाबा खाली बसले होते. मला म्हटले, ताई तुम्हाला कीर्तनाची मर्यादा कळते का? म्हटलं हो, कारण भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. बाबांनी कान धरून सांगितलेली आहे. याच्या पुढे जायचं नाही, हे माहिती आहे. मग तुम्ही असं का म्हणता थोडं स्मित हास्य ठेवा? म्हटलं मग काय केलं पाहिजे? म्हणले अहो जरा भान ठेवा, साधकाची दशा उदास असावी. म्हटलं मान्य आहे, साधकाची दशा उदास असावी, पण तोंडावर 12 वाजलेले नसावेत. कारण आपण ज्याची उपासना करतो त्याच्याकडे जरा बघा, सदै धवलहा सम विठ्ठलम चिंतयामि. म्हणून मला नेहमी सांगावंसं वाटतं की आजकल लोगों के हाथ में महंगे एंड्रॉइड मोबाइल तो हैं, लेकिन चेहरे से स्माइल गायब है. चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, म्हणून थोडी प्रसन्नता असू द्या. तर काय सांगत होते मी? भक्त प्रल्हाद आस्तिक होते, आणि वडिलांचा विचार केला, पित्याचा विचार केला तर ते नास्तिक होते. मूलतः जन्मतः नैसर्गिक जर आपण पाहू गेलो तर मनुष्य हा प्राणी भजनशील आहे, मननशील आहे. एका विचारकाने फार सुंदर वर्णन केलेलं आहे कि कोई भी इंसान जन्म से ही बुरा नहीं होता, बल्कि उसकी सोसाइटी उसे बुरा बना देती है. जिस परिवेश में वो रहता है, जिस वातावरण में वो रहता है, वो वातावरण उसे बुरा बना देता है. क्योंकि संसर्ग जहां दोष गुणा भवंती, व्यक्ति में गुण भी आते हैं संग से और दोष भी आते हैं केवल संग से. याही पुढे जाऊन सांगते, लक्षात येईल. संगतीचा परिणाम किती मोठा होतो जीवनावर. असं वर्णन आहे विदुरनीतीमध्ये कि अगर कोई व्यक्ति किसी ग्वारिया के घर में, लक्षपूर्वक ऐका, हिंदी भाषा फार अवघड नाहीये. पिक्चरची हिंदी कळते, न्यूज मधली हिंदी कळते, मोबाईलवर जे येतात व्हिडिओज त्याची हिंदी कळते. ही हिंदी कळायला फार काही जड वाटणार नाही. लक्ष द्या. काय? ग्वारिया म्हणजे दूध विकणारा, गवळी आपल्या मराठी भाषेमध्ये.
अगर कोई व्यक्ति किसी ग्वारिया के घर में बैठ करके वास्तविकता में शराब पीता है तो लोग कहते कि ये दूध पी रहा है। क्यों? क्योंकि संगति ग्वारिया की है। और अगर कोई व्यक्ति किसी कलवार के घर में, कलवार का मतलब होता है शराब बेचने वाला, उसके घर में बैठ करके अगर कोई व्यक्ति वास्तविकता में दूध भी पीता है तो भी लोग कहते कि शराब पी रहा है। हा कशाचा परिणाम आहे? गाडी निघून गेल्यावर हात द्यायचा नसतो, टाळी वेळीच वाजवायची असली तर वाजवा, नसली वाजवायची तरी तुमची इच्छा, पण एक लक्षात घ्या, हा संगतीचा परिणाम जसा आहे तद्वत मनुष्य आस्तिक बनेल की नास्तिक बनेल हे संगतीनुसार ठरत असतं। आणि म्हणून संतांच्या दृष्टीने आस्तिक कुणी नाही, नास्तिक कुणी नाही, सगळे आस्तिकच आहेत। आणि प्रत्येक जीव हा आपापल्या परीने भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो। नवे नवे निळोबारांचं सुद्धा हेच मत आहे। नाना साधनाच्या केल्या खटपटा, साधनाच्या केल्या खटपटा, परी तेही न पवती याच्या दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी रोधिताती वाटावो। भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न सगळेच करतात। तैसे अस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे। मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धे, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः। विरला पावे, 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 विरळा पावे म्हणजे एखादाच तिथपर्यंत पोहोचतो। प्रयत्न सर्व करतात पण प्राप्ती प्रत्येकाला होत नाही। प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आपण आहोतच। एवढा हा जो अट्टहास चालू आहे तो कशासाठी आहे? त्याच्यासाठीच। म्हणजे सदाचारी असो, दुराचारी असो, आस्तिक असो, नास्तिक असो, प्रत्येक जीव हा देवासाठी प्रयत्न करतो। आता काही लोक म्हणतील ताई जरा बुद्धीला पटत नाही की नास्तिक देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो। नास्तिक कुणाला म्हणावं? ज्याला देवाचं अस्तित्व मान्य नाही। सोप्या भाषेमध्ये नास्तिको वेद निंदका, त्याला आपण नास्तिक म्हणतो। देव धर्म शास्त्र न्याय नीती ज्याला मान्य नाही त्याला काय म्हणावं?
नास्तिक म्हणावं. एक लक्षात घ्या मायबापांनो, नास्तिकाला देव जरी नकोसा वाटत असला ना तरी सुख हवं हवंसं वाटतं. हे बरोबर आहे की नाही? नास्तिक माणसं देव नको म्हणतात पण सुख पाहिजे असं म्हणतात. प्रेम पाहिजे, जीवनामध्ये शांती पाहिजे, समाधान पाहिजे, देव नको म्हणतात. पण आपल्या संतांच्या भाषेत जर आपण पाहू गेलो तर सुख म्हणजे परमात्मा, समाधान म्हणजे परमात्मा, परिपूर्णत्व म्हणजे परमात्मा. परमार्थ म्हणजे काय? परिपूर्णताच आहे. आणि संसार म्हणजे प्रश्नचिन्ह आहे, पदोपदी प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला कुठे प्राप्त होतं तर परमार्थामध्ये. पूर्णत्वाची प्राप्ती परमार्थामध्ये आहे. संसारामध्ये पूर्णत्वाची प्राप्ती होत नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मग मनुष्य हा सुखाच्या प्राप्तीसाठी जरी प्रयत्नशील असला तरी संतांच्या दृष्टीने तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच प्रयत्नशील आहे. फक्त मार्ग वेगळा आहे. कारण प्रत्येकाला सुख पाहिजे. जो आनंद सिंधू सुख रासी स्वीकरते त्रैलोक सुपासी. राम सिया राम जय जय राम. जो आनंद सिंधू सुख रासी स्वीकरते त्रैलोक सुपासी. सो सुखधाम राम असनाम अखिल लोक दायक विश्राम. जो आनंद सिंधु सुख रासी स्वीकरते त्रैलोक सुपासी. सो सुखधाम राम असनामा अखिल लोकदायक विश्राम. म्हणून म्हटलं जातं, आराम चाहता है तो आ राम की तरफ. लक्षात येत आहे ना? और हराम चाहता है तो जा हराम की तरफ. प्रत्येकाला काय पाहिजे जगामध्ये? सुख. दुःख तर कुणालाच नको. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. दुःखी सगळेच आहेत आणि त्या सुखासाठी तो मनुष्य प्रयत्नशील असतो. मग जरी सुखासाठी प्रयत्न असला तरी तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच प्रयत्न करतो. कारण सुख त्याच्या जवळच आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. म्हणजे कसाही त्याचा मार्ग असला तरी तो देवाच्या प्राप्तीसाठीच असतो. आणि म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी नामदेवा, या जगामध्ये प्रत्येक जीव प्रयत्न करतो म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी. पण प्रत्येकाला माझी प्राप्ती होत नाही, कारण माझी प्राप्ती फार कठीण आहे. योगिया दुर्लभ कसा आहे तो? सुलभ नाही, दुर्लभ. वास्तविक पाहता सुलभच आहे. प्राप्ताची प्राप्ती करून घ्यायची. संसार हा प्राप्त नाही. संसार हा कधी कुणाचा होतही नाही. आहे तरी काय हो त्या संसारामध्ये? माझ्या भाषेत सांगू का संसारामध्ये काय आहे? ऐकताय ना माता भगिनी? संसारामध्ये काय आहे माहितीये? बाल्या, बाल्याची माय, बाली आणि 10x10 खोली. याच्या पलीकडे काहीच नाही. एवढंच आहे. तरी सुद्धा माणसं किती वेडे होतात. अहो, रोज दिवस मावळतो तरी सुद्धा त्या सूर्याकडे बघून मनामध्ये विचार येत नाही की हा सूर्य अस्त होतोय, पण माझ्या जीवनातला एक एक दिवस कमी होतोय. येतं का मनामध्ये? आदि तस्य गता गतैर्हरः संक्षीयते जीवितम् व्यापारैर्बहुकार्य भार गुरुभि कालो न विज्ञायते. दृष्ट्वा जन्म जरा विपत्ति मरणं त्रासश्च नोत्पद्यते. पित्वा मोहमयीं प्रमाद मदिरा मुन्मत्त भूतन मम. म्हणजे काय? आदित्य आपलं आयुष्य घेऊन जातो. आदित्य म्हणजे सूर्य. आदित्यस्य गता गतैर
हरः संक्षीयते जीवितम तरी सुद्धा व्यापारैर बहुकार्य भार गुरुबी कालो न विज्ञायते. स्मरण राहत नाही काळाचं. 7 दिवस पूर्ण झाले की निघावं लागतं. आयुष्य किती दिवसाचं आहे? सोमवार को जन्म हुआ, मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई तो गुरुवार को बच्चे भी हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए, शनिवार को अस्पताल गए और इतवार को तो जनाब चल बसे. और लोग बड़े शान से कहते हैं राम बोलो भाई. प्रेत यात्रेमध्ये पुढचे म्हणतात राम नाम किती कमवलं तरी राम नाम सत्य है. मागचे म्हणतात शिरापुरी का बेत है 13व्याला. म्हणून जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. मृत्यू निश्चित आहे, पण तत्पूर्वी ज्याच्यासाठी आपण आलोय या शरीराची या गावा जया लागी आले गा पांडवा ते करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून प्राप्ताची प्राप्ती करायची आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. तो सुलभच आहे, दुर्लभ नाही. पण भगवान एका अर्थाने हेही सांगतात की योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसी असा असणारा मी तुला प्राप्त झालो, जो योगाने प्राप्त होत नाही, जो तीर्थाटनाने प्राप्त होत नाही. भगवान एकादश स्कंदामध्ये भागवताच्या एकादश स्कंदामध्ये उद्धवाला सांगतात, उद्धवा न साधयती माम योगो न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तीर मुमोर्जिता. मी योगाद्वारे साधला जाऊ शकत नाही. बरं मला सांगा, आपल्यासारखी चंचल वृत्तीची माणसं योग करू शकतात का? योग म्हणजे कोणता? अष्टांग योग मला म्हणायचं. कोणता योग अपेक्षित आहे? अष्टांग योग. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी योगाची 8 अंग ज्याच्यामध्ये समाविष्ट होतात त्याला अष्टांग योग असं म्हटलं जातं. शरीर शोषण प्राण निरोध मनोजय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोध मनोजय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन. याच्यामध्ये जेवढं काही वर्णन आहे थोडक्यात जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय जे तुम्ही सांगितलंय प्राकृत मध्ये ते भागवतातलं मी सांगते. कारण जे तुमचं पाठ आहे ते माझं पाठ नाही, जे मला येतंय ते तुम्हाला येत नाही. असो, मी काही तुमची कमतरता नाही काढत, पण माझी कमतरता आहे ती. तर मला सांगायचं काय, भागवताच्या 2य स्कंदामध्ये राजा परीक्षितीला हेच शिकवलं. जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मनः संधारयेद्धिया. कशा प्रकारे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, अगोदर आसन जिंकावं, जितेंद्रिय व्हावं. आणि म्हणजे त्यामध्ये योगाचंही वर्णन भगवान शुकाचार्य करतात. तर भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये साधना कशी करावी हे शुकाचार्यांनी शिकवलेलं आहे. तर असा जो योग आहे तो आपल्याने शक्य होणार नाही, बरोबर आहे की नाही? 2 तासाच्या कीर्तनामध्ये 100 आसनं करणारी मंडळी आपण. हा पाय वाकडा कर, तो पाय वाकडा कर, मागच्यालाच टेकून बस, किंवा सारखं बघायचं बाई आवड तुझं आता. अजून नाही, अजून 8:15 वाजले. 8:45च्या आसपास जर काटा गेला, तुम्ही बघा लोक कीर्तनाला येतात ना,
तेव्हा घाई असते काही लोकांना, जाताना सुद्धा घाई असते. येतानाच म्हणतात चला रामभाऊ चला कीर्तन पाहायला. आता कीर्तन पाहावं लागतं का? कीर्तन ऐकावं लागतं. हा, महाराज आहेत का महाराजीने एवढं पाहावं लागतं. असो तर सांगायचं मला काय की घाई गडबड नसावी माणसाकडे. मग कीर्तनामध्ये जर आपण एकाग्र होऊ शकत नाही तर योग करणं शक्य का? बरं, योग करायचा म्हटलं तर सर्व अनुकूल पाहिजे. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातुच्छ्रितम नातिनिचम शैलाजीन कुशोत्तरम, एवढं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गीतेमध्ये आहे. मग एवढी अनुकूलता असेल तर योग साधला जाऊ शकतो. योगामध्ये क्लेश आहे, दुःख आहे, म्हणून माऊली योगी असून सुद्धा म्हणतात काय, मनोनी योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाच वाटा भागा आला. म्हणून योग याग विधिये नोहे सिद्धी, 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 वायाची उपाधी उपाधी दंभ धर्म. म्हणून त्या उपाधीमध्ये तुम्ही पडू नका, ती वायाची उपाधी आहे. म्हणजे थोडक्यात योगाचाही या ठिकाणी निषेध माऊलींनी केलेला आहे. योगाच्या मार्गाने जाऊ नका. आता फक्त माऊलीच योगाचा निषेध करतात असं नाही. श्रीमद भागवतामध्ये जेव्हा श्री ध्रुवजी भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाले ध्रुवबाळ, तेव्हा आईने सांगितलं माता सुरुचीने, बाळा वनामध्ये जा, तपसाराध्य पुरुषम तसेवानुग्रहेन मे, वनामध्ये जा. श्री वल्लभाचार्य महाप्रभु म्हणतात कि माता सुरुचि ने भगवान को साधन बना दिया और अपने गर्भ को साध्य बना दिया. जो साध्य है उसको साधन बना दिया कि पहले उसको प्राप्त करो, और जब भगवान प्रसन्न हो जाए तो भगवान से कहना कि हे प्रभु मैं पिताश्री का उत्तराधिकारी बन जाऊं, ऐसी योग्यता मुझे प्रदान करो. मैं माता सुरुचि का पुत्र बनकर के पैदा हो जाऊं, ऐसी योग्यता प्रदान करो. तो इसका अर्थ ये हुआ, जब तक तुम मेरे पेट से पैदा नहीं होगे तब तक तुम्हें पिता का राज्य और उत्तराधी बनने का सौभाग्य नहीं मिलेगा. म्हणजे काय, देवाला बनवलं साधन आणि स्वतःच्या गर्भाला बनवलं साध्य. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा ध्रुव बाळ निघाले, नारद महर्षी भेटले. सर्वांना माहिती, मला फार विस्तार करायचा नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय असं सांगितलं. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात की भगवत प्राप्ती एवढी सोपी नाही, भगवत प्राप्ती एवढी सोपी नाही. ध्रुव बाळा, तीव्र योग समाधीना असा शब्द आलेला आहे त्या प्रसंगामध्ये. तीव्र योग समाधी द्वारा सुद्धा जो परमात्मा सुलभ होत नाही, त्याच्या प्राप्तीसाठी तू निघालास. त्याची प्राप्ती एवढी सोपी वाटते का? आणि ही बाल्यावस्था खेळण्याची आहे, तू घरी जा. ध्रुव बाळा म्हटले, नाही, मी घरी जाण्यासाठी आलेलो नाही. आणि परमार्थ बाल्यावस्थेत होतो, तारुण्यावस्थेत होतो. म्हातारपणात परमार्थ होत नाही. म्हातारपणात देवाला तुमची भक्ती पण आवडत नाही. हे खरंय, देवाला ताजी फुलं आवडतात. तर न भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, 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 हरी कीर्तनात. म्हणून ध्रुव बाळाला सांगितलं, मुनयः पदवीं यस्य निसंगेनोरुजन्मभिः न विदूर मृगयन्तोऽपि तीव्र योग समाधिना.
तीव्र योग समाधि द्वारा तो परमात्मा प्राप्त होत नहीं। मुनि भी जिस पद को प्राप्त करने के लिए लालायित रहते हैं, मुन यहा पदवीम यस्य निसंगे नोरु जन्म भी न विदूर मृगयंतोपि तीव्र योग समाधीना, त्याला प्राप्त करणं तुला एवढं सोपं वाटतं, माझा आई घरी जा, नाही म्हटले मी जाणार नाही, असो मला फार विस्तार नाही करायचा, कारण परमात्मा एवढा दुर्लभ आहे, तिथे सुद्धा ध्रुव बाळाला भगवत प्राप्तीची दुर्लभता नारदांनी सांगितली। असा देवादिकांनाही दुर्लभ असणारा, ऋषीमुनींनाही दुर्लभ असणारा मी नामदेवा, जो योगाने प्राप्त होत नाही, तप तीर्थाटनाने प्राप्त होत नाही, व्रत वैकल्याने प्राप्त होत नाही, स्वाध्याय जे नित्यानित्य, कर्म जे नित्य नैमित्य, अष्टांग योग समस्त नवती समर्थ मत प्राप्ती, हे एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी सांगावं की स्वाध्याय जे वेदाध्ययन, त्याग जो संन्यास ग्रहण, त्याच्याने सुद्धा माझी प्राप्ती होत नाही। मग नामदेवा, असा दुर्लभ असणारा मी तुला कशाने प्राप्त झालो? तू कोणत्या साधनाचा अंगीकार केला? असं कोणतं साधन तू अंगीकारलं, स्वीकारलं की ज्या साधनाद्वारे तुला माझी प्राप्ती व्हावी? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझी प्राप्ती ज्या साधनाने केली, ते साधन फक्त एका जन्मापुरतं अंगीकारलं नाही, तर जन्मोजन्मी अंगीकारलं। त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जोडियली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा। सहजासहजी प्राप्त न होणारा परमात्मा, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा। मधुसूदना असा जो आहे तो कशाने प्राप्त होतो? तर नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही जी भक्ती केली, त्या भक्तीचा परिणाम, तेने तुझी प्राप्ती झाली देवा। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले, म्हणून या जन्मामध्ये भक्ती करून फार खुश होऊ नका। 15-20 वर्ष वारी केली असेल, 15-20 वर्षापासून
थोडाफार परमार्थ केला असेल, टंगळमंगळ परमार्थ आपल्या भाषेतला. आपला परमार्थ म्हणजे भजन ते उंगळवाने नरका जाणे. आम्ही जेव्हा लोकांना म्हणतो चला कीर्तनाला, चला प्रवचनाला, चला कथेला, 4-2 शब्द कानावर पडतील, परिवर्तन होईल, त्याची खूप गरज आहे, आत्यंतिक गरज आहे. लोक आम्हालाही म्हणतात ताई काय गरज आहे एवढा अट्टहास करण्याची, एवढा प्रवास करण्याची, एवढी कीर्तनं करण्याची काय गरज आहे. मी म्हटलं दादा मला माहित नाही, मी खूप लहान आहे, पण मला असं वाटतं निराश झालेल्या आणि खचलेल्या समाजाला जर आत्मिक शांती कोण देत असेल तर फक्त संतांचे विचारच देऊ शकतात. म्हणून कीर्तनाची, प्रवचनाची, सप्ताहांची, कथेची खूप जास्त गरज आहे. जेवढा जीवनासाठी म्हणतात ना, शरीरासाठी जसा श्वास महत्वाचा आहे, कहते हैं जीने के लिए सिर्फ आयु जरूरी नहीं होती, आयु के साथ साथ वायू भी जरूरी होती है. नुसती आयु असून काय उपयोग आहे, वायू सुद्धा पाहिजे. तसं खचलेल्या मनाला नवसंजीवनी कोण देत असेल तर संत विचार देतात. आता लोक आमच्याविषयी थोडंसं नकारात्मक बोलतात, काही ठिकाणी सकारात्मक बोलतात. आम्हाला भेटल्यावर म्हणता मजा आहे तुमची, तुमच्यासारखी मजा कुणाचीच नाही. पोलिसाला हप्ता आणि महाराज लोकांना सप्ता, कमीच नाही. बरं इथपर्यंत थांबावं ना, तर इथपर्यंत पण थांबत नाही, त्याच्याही पुढे. आता वैष्णव काय करतात, वारकरी गंध लावतात. त्या गंधाला सुद्धा बघून लोक बोलल्याशिवाय राहत नाही. काय महाराज उभा गंध, चूल बंद, घरी जायची गरज नाही, चूल पेटवायची गरज नाही. मी म्हटलं तुम्ही सुरुवात करा. हरि भक्ति के 3 गुण हर कोई लागे पाव, खाने को मिले मिष्ठान्न, अखेर वैकुंठ को जा. वैकुंठाचं तिकीट पण तुमचं कन्फर्म होईल, रिझर्वेशन पण नाही, वेटिंग लिस्ट पण नाही. करा तुम्ही. पण लोक अशी आहेत, निंदा केल्याशिवाय समाधान मिळत, बोलल्याशिवाय राहत नाही. पण आपलं कसं आहे, आपण चालत राहावं. निंदे कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. फक्त एवढं जपावं. काय जपावं, लोकांनी काही म्हणू द्या, पण आपण काय बोलावं तर वाचा बोलू वेदनीती. आणि दुसरी गोष्टी करायचं म्हटलं तर करू संती, केले ते. एवढ्या 2 गोष्टी सांभाळल्या ना तर या जगामध्ये तुम्हाला सांगते देव सुद्धा आपलं वाईट करू शकत नाही. एवढं पाळावं फक्त. कारण तुकोबाराय काही सर्वसामान्य संत नाही, वैष्णवांमध्ये वरिष्ठ आहेत, विशेषत्वाने पंचावतारी संत आहेत. जन्मोजन्मी हा शब्द नामदेव महाराजांनी वापरला तो उगीच नाही. संयुगाचा भक्त नामा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठे मागे डोळे झाकुनी किंवा लावणी उभी ती जनी. 4 युगाचे भक्त होते नामदेव महाराज, एका युगाचे नाही. प्रत्येक युगामध्ये स्वतः भक्ती करावी आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना सुद्धा भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करावं. तुम्ही भक्ती करतात खूप चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या सानिध्यात राहणारे लोक, आता साधू साधू संत संत कुणाला म्हणावं याची फार अवघडातली व्याख्या सांगण्यापेक्षा साधी सोपी सरळ व्याख्या सांगते. ज्याच्या सानिध्यात राहून जर तुम्हाला भगवंताचं भजन करावं असं वाटत असेल ना, त्याला साधू म्हणावं. मग त्याने भगवं घातलंय की पांढरं घातलंय की काळं घातलंय का पॅन्ट घातली याचा विचार करत बसू नका. ज्याच्या सानिध्यात राहून तुम्हाला भगवंताचं सतत स्मरण होत असेल, मनसा वाचा कर्मणा, भगवंताचं सामिप्य तुम्हाला प्राप्त होत असेल, नवे नवे तुमची तीच अवस्था असेल, तर त्याला साधूच म्हणावं. पण आजकाल कसं झालंय, लोक याचा विचार फार करतात. याला पण महत्व आहे, मी असं म्हणत नाही, कारण आपला काही अजून देहाध्यास गेलेला नाही.
आणि तुका म्हणे नाही निरसिला देह तो वरी अवघे संसारिक. तसं पाहता या वस्त्रांचा विचार करण्यापेक्षा अगोदर जे वस्त्र घातले त्याचा विचार करावा. ते वस्त्र म्हणजे कोणतं? सर्वात मोठं वस्त्र म्हणजे शरीर. पीला पहनो, काला पहनो, भगवा पहनो, सफेद पहनो, वो बाद में पहनो, लेकिन जो पहना है कम से कम उसको तो उतारो भाई साहब. एक गोष्ट आहे, त्याग करताना माणसाला असं वाटतं मी हे सोडलं, मी ते सोडलं. जब एक व्यक्ति ने कहा किसी साधु से कि बाबा मैंने सब कुछ छोड़ दिया और मैं साधु बन गया, तो संत ने कहा बड़ी अच्छी बात है, तुम त्यागी बन गए, तुमने सब कुछ त्याग दिया, लेकिन मैंने ये छोड़ा, मैंने वो छोड़ा, इसको क्यों नहीं छोड़ा? पहले इसको तो छोड़ो भाई साहब, इसको छोड़ दो, फिर तुम साधू बन गए. म्हणजे मी काहीतरी सोडलंय, अजून हे शिल्लक आहे. मी त्याग केला, याचा कुठेतरी अजून भाव अंतःकरणामध्ये त्याची जाणीव आहे सतत. म्हणून लोक आम्हाला विचारतात हे परमार्थ कशासाठी? परमार्थ म्हणजे काय मायबापांनो? अध्यात्म म्हणजे काय? लक्षात घ्या, देहाकडून देवाकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच अध्यात्म. परमार्थ माधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. हे महाधन आहे आणि म्हणून या महाधनाचं वाटप नामदेव महाराजांनी भक्त प्रल्हाद असताना सुद्धा केलं. जन्मोजन्मी शब्द वापरला ना, मग प्रत्येक अवतारामध्ये, कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये. आता याला जन्मोजन्मी हा जो शब्द नामदेव महाराजांनी वापरला त्याला जनाबाई पुष्टी देतात की खरोखर त्या अवतारामध्ये नामदेव महाराजांनी भक्ती केली की नाही. काय पुरावा आहे की नामदेव महाराजांनी चारही जन्मामध्ये भक्तीच केली, म्हणजे जन्मोजन्मी भक्तीच केली. याला काही पुरावा? तर तो पुरावा कोण देतात? जनाबाई. कृतयोगी नामा प्रल्हाद पै झाला, स्तंभी अवतरला नारायण, त्रेतायुगी नामा अंगद कपियसे, रामचंद्रे त्यासी आलिंगला. प्रत्येक अवताराचं वर्णन आहे. त्यामध्ये वर्णन आहे की कृतयुगामध्ये नामदेव महाराज कोण होते? तर भक्त प्रल्हाद होते. बर, जनाबाई म्हणतात मी कोण होते? तर त्या ठिकाणी कृतयुगी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारी लीलाथ, द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम माझे देवी उद्धार केला, कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, आणि त्याचीच सेवे लागी दासी जन्मली जनी. हे नामदेव महाराजांच्या गाथ्यातलं वर्णन आहे. म्हणजे परिसा भागवत जे एकेकाळी कट्टर विरोधक होते नामदेव महाराजांचे, निंदक होते, ते सुद्धा म्हणतात कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला. हा त्यांचा अभंग आहे. आणि हा दुसरा अभंग जनाबाईंचा आहे. त्याच्यामध्ये स्वतःचा नामोल्लेख सुद्धा केलेला आहे की कोणतं नाम धारण करून मी राहत होते. म्हणजे याचा अर्थ हे खरंय, जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाच्या रूपाने स्वतः भक्ती केली, दैत्य बालकांना सुद्धा भक्ती शिकवली, लहान लहान मुलांना, सोबतच्या मित्रांना सुद्धा भक्ती शिकवली. काय शिकवलं? कौमार आचरित प्राद्यो धर्मान भागवतानी दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. बालकांना भक्ती शिकवली. आणि खरं सांगू, आता बाबांच्या सुद्धा या ठिकाणी गुरुकुलामध्ये एवढे छोटे छोटे विद्यार्थी आहेत. ही लहान लहान लेकरं, यांच्या निर्विकारी मनावर आता जे मन आहे समजा बाल्यावस्थेमध्ये ते कसं आहे? निर्विकारी आहे. एक लक्षात घ्या, संस्कार की जरूरत वही होती है जहां विकार होता है. अब जहां विकार है ही नहीं वहां संस्कार की जरूरत नहीं. हे शुकाचार्यांच्या बाबतीत लागू होतं.
ते तर निर्विकारी होते, पण हे जे बालक आहेत यांच्यावर संस्काराची खूप गरज आहे। एक लक्षात घ्या, नीम के पौधे लगाने की जरूरत नहीं होती, वो तो अपने आप उग जाते हैं, लेकिन तुलसी के पौधे लगाने पड़ते हैं, और लगाकर छोड़ देने से काम नहीं चलता, उसको बार बार सींचना पड़ता है। काय करावं लागतं? रोज थोडं 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 पाणी घालावं लागतं। तशी ही लहान लेकरं म्हणजे काय? ही तुळशीची रोपटच आहेत महाराज। म्हणून यांना चांगले संस्कार दिले पाहिजे। तुम्ही सुद्धा माता भगिनी, माझी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे, माझा तेवढा अधिकार नाही, पण तुम्ही खरोखर घरातल्या प्रशासक आहात आणि घराचं प्रशासन तुम्हीच सांभाळलं पाहिजे। पतीला सांभाळता, पण मुलाबाळांना जास्त सांभाळा, कारण की पुढची पिढी ही जर आध्यात्मिक झाली तर हे संत विचार, हा परमार्थ, ही कीर्तनं, ही प्रवचनं टिकतील, राहतील। म्हणून पुढच्या पिढीला घडवणं आपलं काम आहे, त्यासाठी तुम्ही तेवढ्या सक्षम होणं आवश्यक आहे। चांगले संस्कार द्या, चांगलं शिकवा, नाहीतर काय शिकवलं जातं? मी तुझी मम्मी, हे तुझे पप्पा, तुझं नाव बंटी आणि वाजव आमच्या कुळाची, काय तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणत। आणि मग तो घंटानाद केल्याशिवाय राहत नाही। तुम्हाला वाटतं माझ्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला यावेत, माझ्या पोटी माऊलींनी जन्म घ्यावा। एक लक्षात घ्या, परमात्मा असो किंवा संत असो, नराकार होण्यासाठी तयार आहेत। निराकारातून नराकार होण्यासाठी देव सुद्धा तयार होऊन बसलेला आहे, पण अगोदर योग्य आई वडील तर दिसले पाहिजेत ना। आज दाम्पत्य जीवनाकडे जर पाहिलं ना, तर सुरुवातीच्या काळात 63 सारखे राहणारे पती पत्नी कालांतराने 36 होतात। किती अवघड आहे। नवीन लग्न झालं की प्रेम तेवढंच राहतं, नवीन लग्न झालं की प्रेम राहतं चंद्रमुखी, चंद्रमुखीची सूर्यमुखी होते। पती आपल्या पत्नीला म्हणतो चंद्रमुखी। एक दोन लेकरं झाले की चंद्रासारखी शीतलता राहत नाही स्वभावामध्ये, मग ती सूर्यमुखी होते। 4-5 झाले की ज्वालामुखी। महिलांचं पण तेच असतं। म्हणून हिंदी भाषेमध्ये एक म्हण फार सुंदर आहे, नई भक्ती 9 दिन और खेचातानी 10 दिन। संसाराचं असं आहे, पण तुमच्यामुळे मुलांचं नुकसान होईल असं करू नका, कारण आजकालची लहान मुलं एवढी विचित्र आहेत, चांगली पण तेवढीच आहेत, पण विचित्र पण तेवढीच आहे। एक उदाहरण सांगते आणि पुढे जाते। एक मुलगा 5वीला होता, वर्षभर अभ्यास नाही, वार्षिक परीक्षा जवळ आली, पहिला भाषेचा पेपर होता, हिंदीचा पेपर। आता अभ्यासाचा पत्ता नाही तरी सुद्धा पेपर लिहावा या उद्देशाने आईला पाठवलं, जा बाळा पेपर आहे, तुझी परीक्षा। मुलगा गेला, परीक्षा भवनामध्ये बसला, पेपर हातात घेतला, येत तर काही नाही, लिहावं तरी काय, पण विचार करतो कोरा देण्यापेक्षा काहीतरी लिहावं। काय लिहिलं असेल बरं? तर मुलाने एक वाक्य लिहिलं। काय लिहिलं? गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है। काय लिहिलं? ऐकताय ना? का समाधीत गेल्या? नाही, समाधी तर लागूच नाही शकत। लिहिलं वाक्य, गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है। आता जेव्हा तो पेपर तपासणाऱ्याकडे गेला, त्याने तो पेपर पाहिला, लिहिलेलं काहीच नाही, एकच वाक्य आहे की गाय हमारी माता है हमको कुछ नहीं आता है। मुलाला कसं पास करावं, काय करावं, जरा प्रश्न पडला, तरी सुद्धा लाल शेरा मारला, रागच आला होता ते वाक्य वाचून। लाल शेरा मारला म्हणजे लाल शिक्का मारल्यानंतर सही केली, एक वाक्य लिहिलं। मुलाने लिहिलं होतं गाय हमारी माता है हमको कुछ नहीं आता है, याने लिहिलं बैल हमारा बाप है, बैल हमारा बाप है और तुमको पास करना ये पाप है। आता तुम्ही सांगा, असे मुलं आणि असे शिक्षक असल्यावर काय होईल? मी काही शिक्षकांविषयी गुरुजनांविषयी वाईट बोलत नाही, विचार करा काय असेल भवितव्य। म्हणून मुलांना संस्कार द्या, जेवढे चांगले तेवढे विचित्र। एक मुलगा 8 दिवस शाळेतच गेला नाही, एवढं विचित्र वागतात लहान लेकरं, म्हणून त्यांना वळण लावावं लागतं, क्योंकि उसको बच्चा कहा जाता है। क्या कहा जाता है? बच्चा, और बच्चे को बचाना पड़ता है, इसलिए उसको बच्चा बोलते हैं। असंच बच्चा नाही म्हणत त्याला, बड़े को बचाना नहीं पड़ता, बच्चे को बचाना पड़ता है। 8 दिवस शाळेत गेला नाही, 8 दिवसानंतर सर घरी आले। आत्ता सर म्हणतात, आधी गुरुजी म्हणायचे, पंत म्हणायचे, सर आत्ता निघालं मास्तर। याच्या इतका आनंद सर मध्ये नाही बरं, मास्तर। तर मास्तर घरी आले 8 दिवसांनी, आवाज दिला, बाळू अरे 8 दिवस झाले तुझा शाळेत पत्ता नाही, कुठेस तू? आवाज ऐकला आजीने। आजी म्हणते, बाळू
अरे तुझे गुरुजी आलेत, लपून बस. काय म्हणते आजी? बाळू लपून बस, मास्तर आलेत, 8 दिवस तू शाळेत गेला नाही, काही लाज आहे का तुला? लपून बस. बाळू म्हणतो आजी तूच लपून बस. मी काही लपून बसणार नाही. अरे लाज नाही वाटत असं मला म्हणतो लपून बस? नाही म्हणले तू लपून बस. मग मास्तरला काय उत्तर देशील? त्याची काळजी तू करू नको. मास्तरला सांगितलंय की माझी आजी वारली म्हणून मी 8 दिवस शाळेत येणार नाही. तू दिसली तर घोटाळा होईल म्हणून तू लपून बस. एवढे विचित्र. जिवंत माणसाला मारलं, जिवंत आजी त्याने मारली. म्हणून संस्कार द्या, चांगलं शिकवा त्यांना. कारण त्यांना जर चांगलं शिकवलं नाही तर आपल्याला जिवंतपणी मारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल तर त्याही अवतारामध्ये भक्ती केली म्हणून जन्मोजन्मी हा शब्द योग्यच आहे. नवे नवे समर्पक वापरलेला आहे. बरं, दुसरा अवतार पाहू गेलो तर त्रेतायुगामध्ये राम रूपामध्ये जेव्हा प्रभू आले तेव्हा तिथे अंगदाच्या रूपाने भगवंताची भक्ती केली. पुढे उद्धवजीच्या रूपाने भक्ती केली आणि पुन्हा नामदेव महाराजांच्या रूपामध्ये आणि पुन्हा मग जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या असे नामदेव महाराज म्हणतात. देवा जन्मोजन्मी आम्ही आम्ही शब्दामध्ये सर्व संत येतात. संतांच्या बोलण्यामध्ये सुद्धा कुठेही स्वार्थ दिसून येत नाही. म्हणून तर रामायणामध्ये वर्णन आहे, हे तू रहित जग जुग उपकारी, हे तू रहित जग जुग उपकारी, हे तू रहित जग उपकारी, हे तुम तुम्हार सेवक असुरारी, तुम तुम्हार सेवक असुरारी, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ जग जुग उपकारी, तुम तुम्हार सेवक असुरारी, तुम तुम्हार सेवक असुरारी, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहार, हे तू रहित जग. हेतू म्हणजे स्वार्थ सोडून जे विचार करतात. जग जुग उपकारी, जुग म्हणजे 2, उपकारी निस्वार्थी कोण आहेत तर संत. म्हणून जन्मोजन्मी आम्ही जोडियली भक्ती. आपण पैशाला पैसा जोडतो, बरोबर आहे की ना? जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण जोडायचं असेल तर भक्तीचं धन जोडा. म्हणून जन्मोजन्मी आम्ही जोडियली भक्ती आणि त्याचा परिणाम, त्याची फलश्रुती देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. बरं, आता प्राप्ती झाल्यानंतर काय हवंय तुम्हाला? तर त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात. भक्ती प्रेम सुख देई चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देई चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देई चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देई चक्रपाणी,
भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझी प्राप्ती झाल्यानंतर काय मागावं? तू प्राप्त झाल्यानंतर काही मागण्याची आवश्यकताच नाही, तरी सुद्धा भक्ती प्रेम सुख मला अपेक्षित आहे. भक्ती मागितली. का भक्ती मागितली असेल त्याचं कारण आहे. भक्तीनेच परमात्मा प्राप्त होतो. भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे की इतर युगामध्ये सत्यादी त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधक. सत्यादी त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधक. कलौ तु केवला भक्तिर् कलौ तु केवला भक्तिर् ब्रह्म सायुज्यकारिणी. श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की सत्यादी म्हणजे सतयुग त्रेता द्वापर आदी युगामध्ये बोध आणि वैराग्य मुक्ती देण्यामध्ये समर्थ होते. म्हणजे सत्यादी त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधक. साधकांना ते मुक्ती द्यायचे. पण कलियुगामध्ये कलौ तू केवला भक्तीर ब्रह्म सायुज्यकारिणी. म्हणून तर भक्ती संतांनी देवाकडे मागितली की फक्त प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवा द्यायचं असेल तर एवढंच दे. म्हणून भक्ती प्रेम सुख. बरं का भक्ती मागितली? बरं भक्ती असावी तरी कशी? अन्य साधनाने भगवंताची प्राप्ती होत नाही. इतर युगामध्ये अन्य साधनं होती, पण कलियुगामध्ये यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. ब्रजगोपिकांकडे जर आपण पाहिलं यथा ब्रजगोपिकांना, तर त्यांना भगवंताची प्राप्ती कशामुळे झाली? फक्त भक्तीमुळे. म्हणून तर दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नायके जनमात, करीती श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत. स्वामी तू कयाचा, स्वामी तू कयाचा पूर्वी मनोरथ. ऐशा गोपिका ऐशा गोपिका आणि म्हणून तशी भक्ती आपली व्हावी यासाठी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी आणि पुन्हा ठेवी या पुले चरणी जन्मोजन्मी. देवा तुझ्या चरणाजवळ मला स्थान दे. चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. तैसा मी शरण आलोसे केशवे मजत्वा राखावे पायातळी. नामा म्हणे तुझी पाऊले चिंतिता झाली कृतकृत्यता जन्मोजन्मी. विठोबा रखुमाई टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी.
भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी। भगवंता देवा, तू स्वतःच्या चरणाच्या सानिध्यामध्ये मला ठेव, दुसरं काही नको। चरण सानिध्य का मागितलं त्याची बरीचशी कारणं सांगण्यासारखी आहेत, पण आता वेळ नसल्यामुळे मी फार काही विस्तार करत नाही। पण तरी भगवंताच्या चरण कमलातून गंगा प्रवाहित झालेली आहे, गंगेचं प्राकट्य भगवंताच्या चरणातून आहे, म्हणून ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी। किंवा दुसरं कारण असंही सांगितलं जातं, भगवंताच्या चरणस्पर्शाने दगडाची स्त्री झाली, शिळा मनुष्या झाली, ज्याची चरणाची चाली किंवा शिळा होती मनुष्या झाली, थोर कीर्ती वाखाणली, म्हणून ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी। आणि शेवटी नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुझा सेवक आहे, तुझा पाईक आहे, तेथ माझे जे उरले पाईक पण। तुझ्या चरण सानिध्यामध्ये मला राहायचंय, पण कसं तुझा सेवक म्हणून राहायचंय, तुझा पाईक म्हणून मला राहायचंय, तुझा दास म्हणून मला राहायचंय। जसं गोपी गीतामध्ये गोपिका म्हणतात, सुरतनाथ ते अशुल्क दासिका, हम आपके बिना मोल की दासी आहे। तसं शेवटच्या चरणात म्हटलेले, नामा म्हणे आम्ही पाईक फुकाचे, फक्त फुकाचे पाईक नाही, धारक नामाचे तुझे देवा, तुझ्या नामाचे आम्ही काय आहोत, धारक आहोत। नामा म्हणे आम्ही पाईका फुकाचे, नामा म्हणे आम्ही पाईका फुकाचे, नामा म्हणे आम्ही पाईका फुकाचे, नामा म्हणे आम्ही
खूप सुंदर, अतिशय उत्कृष्ट अशी साथ आहे. आणि बाबांच्या नियोजनाच्या बाबतीत काय बोलावं, निशब्द होतो आम्ही तर. अप्रतिमच, खूप सुंदर. आणि सूत्रबद्धता, विशेष म्हणजे वेळेचं फार बंधन इथे सांभाळलं जातं. कुणी येऊ अथवा ना येऊ, आम्ही ज्यांच्याकडे आता फ्रेश होण्यासाठी गेलो त्या ताई सुद्धा मला सांगत होते, बाबांनी वेळ दिला की त्या वेळेला त्यांची प्रार्थना पारायणाची सुरूच होते आणि त्या वेळेला पारायण सुरू झाल्यानंतर वेळेतच ते संपत असतं. तर अतिशय सगळ्याच बाबतीत अवर्णनीय अलौकिक असा हा सोहळा प्रतिवर्षी आपण साजरा करतो आणि श्री भगवान वरद विनायकाच्या कृपेने निर्विघ्न पार पडतो. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. सर्वांचं सहकार्य आहे, लहान थोर मंडळी, पण मार्गदर्शन करणारेच एवढे श्रेष्ठ आहेत की त्यांच्याविषयी काय बोलावं, माझी वाणी अपुरी पडते. आणि एवढ्या समग्र जीवनामध्ये वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा, संतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करत असताना आपल्या सोबतच्या मंडळीला घेऊन एवढा मोठा उत्सव करणं बोलण्या इतकं सोपं नाही. तर या सर्व मंडळीला आदरणीय बाबांना माझं शतशः नमन आहे. आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याच परिसरातील सर्वांच्या परिचयाच्या लाडक्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आदरणीय माननीय शालिनीताई विखे पाटील याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. तर ताईंचं आपल्या या श्री वरद विनायक सेवाधामसाठी खूप मोठं योगदान आहे. प्रतिवर्षी ज्या ज्या वेळेस छोटे मोठे उत्सव होत राहतात, प्रत्येक उत्सवामध्ये त्यांचा सहभाग असतो, सहकार्य असतं. तन मन धनाने आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित राहतात. असंच सहकार्य या सेवाधामला करत राहा. भगवान परमात्मा तुम्हाला सर्वांना सद्बुद्धी देव. हे सत्कर्म असंच घडत राहावं. हे सत्कर्म काही थांबणार नाही, कारण करता करविता परमात्मा, आपण निमित्त मात्र आहोत. निमित्त मात्रम भव सव्य साचिन तद्वतच. तर आज दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. उपस्थित असलेले सर्व श्रोते मंडळी, सर्व माझ्या माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण बांधव आणि सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देते. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्रतेने, तन्मयतेने कीर्तन श्रवण केलं. कुणी उठलं नाही, कुणीही शिस्तीचा भंग केला नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या पाठीमागे सर्व गुणीजन रथी महारथी आहेत, वाजवणारे एक से बडकर एक आहेत. बऱ्याच ठिकाणी चांगली साथ मिळत नाही, तेव्हा ती साथ पाहून असं वाटतं, पांडुरंगा यापेक्षा चिकन गुनियाची साथ बरी. एवढी विचित्र साथ असते. पण इथे उत्कृष्ट, अत्युत्कृष्ट म्हणायला हरकत नाही असे सर्वच माझे बंधू. गाण्यामध्ये सर्वांचा पाठा पण आहेच, मीच कुठेतरी कमी पडले असं मला वाटतं. तर आपण सर्वांनी सुंदर अशी साथ केली. सुंदर असा साऊंड ज्यांचा आहे, आणि बाबांचे अतिशय लाडके आहेत असे रवी भाऊ, त्यांचा साऊंडही खूप चांगला आहे. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये त्यांचा साऊंड असतो. तर सगळ्याच मंडळीला अंतकरणापासून धन्यवाद देते आणि झालेली ही सेवा भगवान श्री वरद विनायकाच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.